नमस्कार मित्रांनो, HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता महाराष्ट्रामध्ये सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आला आहे। 30 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। कारण की मित्रांनो 30 एप्रिल 2025 नंतर जर तुम्ही आपल्या वाहनांना HSRP बसवले नसेल तर तुम्हाला RTO कडून फाईन होऊ शकतो। त्यामुळे 30 एप्रिल 2025 पर्यंत आपण सुद्धा सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्या आणि त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या। तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बुकिंग केली असेल, तिचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल आणि ऑनलाईन बुकिंग करताना जर तुम्ही शेवटी जी पावती येते ती डाउनलोड केली नसेल किंवा तुम्हाला ती पावती रिप्रिंट करायची असेल तर ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची, कशा पद्धतीने रिप्रिंट करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा। कारण की मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठीच्या 3 कंपन्या आहेत। वेगवेगळ्या RTO साठी वेगवेगळ्या ह्या कंपन्या आहेत। तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे रियल मॅझॉन, दुसरी कंपनी आहे रोज मेर्टा आणि तिसरी कंपनी आहे FTA। तर तिघी कंपन्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत। जर तुम्हाला आपली पावती डाउनलोड करायची असेल, रिप्रिंट करायची असेल तर वेगवेगळ्या कंपन्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत। तर आपण सगळ्या कंपन्यांवरती कोणकोणते ऑप्शन आहेत ते सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जर का तुम्हाला अजून सुद्धा तुम्ही आपली HSRP नंबर प्लेट बुकिंग केली नसेल किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केली नसेल तर ती कशा प्रकारे करायची ते व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती टाकून दिले आहेत। तर तुम्ही खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन ते सर्व काही व्हिडिओ बघू शकता। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पावती कशी डाउनलोड करायची, कशी रिप्रिंट करायची ते आता सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर पावती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी Google Chromeवरती जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे transport.maharashtra.government.in। तर या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता। तर या वेबसाईटवरती इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे। आता जे काही तुम्ही नंबर प्लेट बुकिंग करताना जे ऑफिस सिलेक्ट केलं असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या। तर आपण तिघी कंपन्यांचं बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत पहिल्या नंबरची कंपनी जिचं नाव आहे रियल मॅझॉन। तर रियल मॅझॉन या कंपनीच्या वेबसाईटवर जर तुम्ही आपली HSRP बुकिंग केली असेल, तुमचं RTO जर रियल मॅझॉनवरती येत असेल तर ह्या सर्वांसाठी आपल्याला जर पावती डाउनलोड करायची तर पावती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे आपण बघू शकतो। तर इथे ऑप्शन येत आहे अप्लाय HSRP फॉर ट्रॉली, ऑर्डर स्टेटस आणि मेक पेमेंट। इथे जे काही ऑर्डर स्टेटस आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पावती डाउनलोड करण्यासाठी। आता ऑर्डर स्टेटस या ऑप्शनवरती आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा व्हेकलचा नंबर, जो काही कार बाईकचा नंबर असेल तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक। आता हे सर्व काही टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ऑर्डर स्टेटस आहे ते येऊन लागेल आणि तिथे तुम्हाला प्रिंट रिसिप्ट असा ऑप्शन येईल। तिथे जाऊन तुम्ही तुमची रिसिप्ट आहे, ती पावती आहे, ती पुन्हा एकदा डाउनलोड करू शकता। आता हे झालं रियल मॅझॉन या कंपनीचं। आता दुसरी कंपनी आहे रोज मेर्टा। तर रोज मेर्टाचं कसं करायचं ते आता आपण एकदा बघून घेऊयात। तर हे होतं रियल मॅझॉन कंपनीचं। तर रोज मेर्टाचं पण अशाच पद्धतीचं आहे, ते सुद्धा आपण आता एकदा बघून घेऊयात। जर तुमचा RTO रोज मेर्टा या कंपनीच्या अंडर येत असेल तर इथे कशी पावती डाउनलोड करायची ते आता आपण बघणार आहोत। तर हे रोज मेर्टाची अशी वेबसाईट ओपन होते। तर इथे तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर बुकिंग, रिप्लेसमेंट बुकिंग आणि इथे तुम्हाला दिसू शकतं ट्रॅक युअर ऑर्डर। तर पावती तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ट्रॅक युअर ऑर्डर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे गेल्यानंतर बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला आता तुमचा ऑर्डर नंबर, तर पहिली जी साईड होती रियल मॅझॉन त्याच्यावरती तुम्हाला व्हेकलचा नंबर आणि चेसिसचा नंबर टाकावा लागत होता, पण इथे तुम्हाला ऑर्डर नंबर लागतोय आणि व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर लागतोय। तर मित्रांनो आता तुम्हाला ऑर्डर नंबर म्हणजे जर तुम्ही जेव्हा ऑर्डर बुकिंग केली तेव्हा तुम्हाला एक मेसेज आला असेल ऑर्डर नंबरचा, तर तो ऑर्डर नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता MHSRP
1221 आणि त्याच्या पुढे जो काही असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा व्हेइकलचा रजिस्ट्रेशन नंबर, आता जो काही तुमचा कार किंवा बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा, जो काही कॅप्चा आहे तो जसाचा तसा इथे इनपुट कॅप्चा ऑप्शनमध्ये टाकायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता सर्च ऑप्शन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही स्टेटस असेल तुमच्या ऑर्डरचं ते येऊन लागेल, तिथे प्रिंट रिसिप्ट हे ऑप्शन येईल आणि तिथे जाऊन तुम्ही ती प्रिंट करून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण बघितलं रिअल ॲमेझॉनचं बघितलं आणि हे बघितलं रोजमेरटा। तर आता आपण शेवटची जी कंपनी आहे FTA, आता FTA या कंपनीचं कशा पद्धतीने आपल्याला पावती डाउनलोड करायची ते आता आपण बघणार आहोत। 3 प्रकारच्या कंपन्या आहेत मित्रांनो, तिघी कंपन्यांमध्ये गेल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येतात। तर आता आपण आलो आहोत FTA या कंपनीवरती। तर ज्या कोणी लोकांनी ज्यांचं व्हेइकल FTA या साईडवरती तुम्ही जर गेले असणार तर इथे तुम्हाला कशा पद्धतीने पावती डाउनलोड करायची हे आपण आता बघणार आहोत। तर बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या इनवॉइसची प्रत हवी असल्यास किंवा ती पुन्हा मुद्रित किंवा रिप्रिंट करायची असल्यास येथे क्लिक करा। तर इथे डायरेक्ट ऑप्शन दिलं आहे रिप्रिंट इनवॉइसचं, तर रिप्रिंट इनवॉइस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इनवॉइस नंबर, आता इनवॉइस नंबर जेव्हा तुम्ही बुकिंग केली असेल तेव्हा तुमच्या ईमेल ID किंवा मोबाईल नंबरवरती तो इनवॉइस नंबर आला असेल तर तुम्हाला इथे तुमचा इनवॉइस नंबर टाकायचा आहे आणि इनवॉइस नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे फिल करायचा आहे। OTP फिल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्यासमोर तुमचं जे काही पावती आहे ती येऊन लागेल आणि तुम्हाला तुमच्या मेलवरती सुद्धा ती पावती पाठवली जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इथे प्रिंट रिसिप्ट हे ऑप्शन येईल, तिथे जाऊन तुम्ही ती पावती डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 3 कंपन्या होत्या, रिअल ॲमेझॉन, रोजमेरटा आणि FTA। या तिघी प्रकारच्या कंपन्यांवरती कशा पद्धतीने आपल्याला आपलं इनवॉइस रिप्रिंट करायचं हे आता आपण समजून घेतलं आहे। जर तुम्हाला तुमची पावती डाउनलोड करण्यामध्ये अजूनसुद्धा काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट नक्की करा, तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आम्ही देऊ। तर मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आणि जर का तुम्ही अजूनसुद्धा तुमचं HSRP बुकिंग केले नसेल तर मित्रांनो, HSRP बुकिंग कशी करायची त्याविषयीचे 3 ते 4 व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल, तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही HSRP कशी रजिस्टर करायची, कशी ऑनलाईन बुकिंग करायची ते सर्व काही माहिती बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आपलं HSRP नंबर प्लेट बुकिंग करू शकता। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।